नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीनं आमचा चाललाय व पसारा आवरायचा. एवढा पसारा घरातला काढलाय बे, एवढा पसारा काढलाय काय तुम्हाला सांगायचंय. आता आंघोळ पण केली नाही बरं का. आंघोळ करायची होती मला, पण आंघोळ नाही केली. म्हणलं की आधी सगळा पसारा आवरून घ्यावा मग आंघोळ करावं. मैना तिकडं उभा राहिली. मैनाला आज मी बाहेरच बांधले या. सगळा मुतून हागून राडा करून टाकते ती. आणि तिला माणूस फक्त दिसलं पाहिजे तर इथं समोर मी दिसतोय आम्ही. तर त्यामुळं तुम्हाला सांगते इथं चाललाय पसारा आवरायचा. इकडं तुमचं दाजी उभा राहिलं ते तुमचं दाजी माझ्या मागा होय. कपडा देवा कलर बाबा बाबा बहिणी कपडा कलर द्यायचा आता काम असतं दिवस जाते काय माहिती काम माझ्या तर डोकं चाललं नाही. तुमचं चालायचं मी ठेवते. माझ्या तर काहीच कळालंय. कपाट पडलं बारखण पसरा पडला जास्त आता काय कसं चालवलं मग कपाट घ्यायचंय. अजून एक पत्र्याचं कपाट घ्यायचं. पत्र्याचं कप ह्याचं कप बार काय त्याला मोठं ते रुंद कपड उतर खाली कपन वर बी कपन ह्याला पत्र्याच्या ह्याला ती घेतानाच फसलोय कपाट आपण. मग काय तर आपलं 18,000 पण होत हा ती घ्या पण आपण दम काढला. एवढं नव्हतं पैसे आपल्याकडं. अजून त्यात पैसे त्यात टाकून चांगलं कपडे आणलं असतं ना. पण आपल्याला कपडे ठेवायची जागा नव्हती ना, म्हणून आपण घेतलं होतं. गडबड घोटाळा झालाय सगळा. आता कुठं कुठं कसं कसं ठेवावं, काय काय करावं, डोकलिटीनं चालवावं लागलं. मला हे डोकलिटीनंच आता सगळं ठेवावं लागणार आहे नीटनाटक. तुमच्या दाजीचे तर कपडे किती आहेत ते तुम्हाला दाखवते तरी तुमचं दाजी फटके कपडे घालून हिंडत्यात. काय ह्या नवऱ्यासमोर तर डोकं आवठ आहे भावा बहिणींना माझं. घालतय ते फटकाडे कपडे तो का ती बरमुडा कापल्याला बघू दाखवा इकडे घेतात शर्ट कापलेला आहे का धोका होते बरमुडा कापलाय हाय का. याला बुरबुडा घरी घालाय भावा बहिणीनं काय तर धुरळा आले का खाकाड्यानं बुरडांग माझं सगळं. आता मला जरा खराब कपडे वापरायचे कामात. कपडे तुम्हाला दाखवा का. इकडे ही पसारा पडलाय बरं का. हे गोदड्यात ही मला लागतंय सारखं नाकात वाढायला, कारण की श्वास माझा बंद पडतोय कधी कधी धुळी नाही ह्याने हे मला होतोय त्रास. त्यामुळं अवघडा खाली बी तितकाच आहे बरं का पसार. इतका पसारा पडलाय अगं बाया बाया. घाटाचा कसा राडा काढते ती तसाच राडा काढलाय. इकडं मैन उभा राहिली या. इकडं भांडे कुंडे आता नवऱ्याचे कपडे तुम्हाला दाखवते मी. तर कपडे त्यांची साहित्य बरं का काही हा का. इकडं बघा कपडे नवऱ्याचे कपडे आहेत बरं का भावा बहिणीनं. तर ते कपडे घालताय तसले. आता तुमच्या दाजीचा कप्पा आवरायचा चालले. हो काय कपडे कपडेच कपडे. काय सांगायचे. हे देवा पांढरा विठ्ठला परमेश्वरा. ते तुझे अपना बना तिकडचे वापरायचे कपडे आहेत का नाही ते वापरायला ठेवा. आणि ती पण नीट काढायची नाही तर मला काढायला लावायची. कलर घेऊन या हिरवा कपाटाला कलर देऊ. मोठाही आणा भागलं पाहिजे.
₹250 धरून चालू. बरेचसे गाड्या. ब्रश कितीला? ब्रश कितीला घेतली? मोठा आणायचा म्हणजे खराब करायला. वापरा आहेत ना पेंट तुम्हाला म्हणजे? किती कपडे आहे नवऱ्याला माहिती बाया, तरी नवरा. वापरायची पेंट आहे ना तुमच्यावर? फाटकी कपडे जर आगाव दिसली काय तुझा टाकारा फाडला. एवढं जपून 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 ठेवायचं काय. आणि जर्किंग तर 550 आहे. कशाला ते तिकडे? ए नको थंडीत लागतंय मला. नाही आहे ती थंडी. तो का तिकडं आहे कुठं तिकडं? ती आहे ती लाल जर्किंग आहे. दुसरं जर्किंग आहे आता ठेवलेलं तिथे त्या बॅग मध्ये एक जर्किंग आहे. काहीच दहा जर्किंगचं करायचं. टाकून ती काय म्हणजे तिकडे ठेवायचं कुठं बाहेर तिथं ठेवायचं. हा हा मी नाही ठेवलं. मी जे आहे हे आहे ना ते सगळं फेकून द्यायला आहे बघा. ते कामात घालाय काय होतं टी शर्ट करतोय गोळा काय बी ते ह्याच्यावाने ते गोळा करत नाही की बाई रस्त्यावर माणसं काय बी. कोण का असेल मला त्यांच्यासारखं करतोय गोळा आणि ठेवतोय काय बी. मी दिसल ते फेकून देणार नाही बघत राहतो. जे वाईट दिसल ना खायला इकडं सर्व माया. आता ही पॅन्टला तर किती वर्ष झालं. आता हे कामात हे वापरून टाकाय काय होती पॅन्ट तुम्हाला? हो फटायची. गाडी नेल गाडीला का भुगळा हिडता का मग? गाडी नेल होस्तोपर्यंत हा गाडी नेल होस्तोपर्यंत काहीच करायचं नाही. हिडा भुगळा मग. आणि थोडे कपडे थोडे पेंट येते बाई. 10 वर्ष वापरला तरी फटायच्या नाही. ह्याच्यावर टपवाले ह्याच्यावाले येत नाही ते वाशी ही यायला पॅन्ट ही घ्यायला. नाही तर देऊन टप्पी घेतला असता. चिल्लर पैसा खजाना गावला. खजाना मला नवऱ्याच्या पॅन्टीत खजाना गावला मला. ऐक का पैसे पैसे किती आहे ते तुम्हाला सांगते. 10 15 25 25 30 आणि 31 रुपये. 30 आणि 1 पाण्याला जायचं होतं ना तुम्हाला? ठोकळा ठोकळा येते का? 5 3 आहे ते. ते 500ची नोट असते तर अजिबात दिली नसते. मला ठेवली असते. शर्ट वापराय का ना?
हे काढतो 2 काढतो वापरायचं कुठलं? शेगडी काढा त्यावर धान्य काढतो अजून माहितीये काय कपडे? घर संपलं का जेव्हा पुण्याला जायचंय ना तुम्हाला तेव्हा बॅग भरायची मग निघायची आधीच नाही बॅग मध्ये भरून ठेवायचं सामान. हं? काय कुठं ठेवायचं जागा आहे बाय ठेवायला काय होतंय भरून ठेवलं भांडणच नाही व्हायचं भावा बहिणीने. अजून तोंडावर छान आहे मारायला नाही ते राहू दे वापराय काढले तुम्ही तिथं वर हा हा ठेवा ते वापरायचे कपडे आहेत रॅक मध्ये नका आणू सारखे पोरासारखं डोकंच खातंय भाऊ बहिणीनं माझं काय तो का मला म्हणते डोकं आहे का तुला डोकं नाही किती मोठं शंका आहे चला चाललंय माझा पसर नको नको ही जर्की ही तिकडे फेकून दिलेलं ही जर्की तिकडे फेकून द्या जर्किंग नाही ती राहून थंडीत लागतो का काय मला काही काम होतं म्हणजे तो ठेवा तिकडे कामाच्या पिशवीत. काय पिशवी ठेवत काय रोज नाही बघा वापर सुद्धा मुलाचं वापर तिथं अडकून ठेव कसं भरती ती याला बी गज भरते ती बी टेस्ट नाही कपड्याला ती लाल का किती जर्किंग आहे ती तुम्हाला लागते ती वासू दे घरात आता परत गेलं तुमच्या मला काय बी तुम्ही पसारा नका नुसतं ठेवत जाऊ घरात चिंध्या नसावे त्या घरात लक्ष्मी येत नाही हो तू काय माहिती का लक्ष्मी तू काय सारखी चिंतेस मग ते नवे चिंधे असते ते असं जुन्या नसतात फटक्या झटके काय बी बसत ना उठत नाही ती बसत बी नाही जर्किंग कोणाला तुम्हाला मग घरात बसतो बसतो तू तिचा शास्त्र शिवाय हे नाही काय का त्याला चैन त्याला चैन बिन तरी कपाट आवरायचंय मला आता आवरती कपाट सगळं आहे